छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलीलांच्या गाडीवर हल्ला, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न, तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवरती आरोप. काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर, लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. अमरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाला धक्का देत भाजपाची काँग्रेससोबत युती, राजकीय वर्तुळात विरोधकांकडून भाजपावर टीकेची जोड. दरम्यान काँग्रेसच्या प्रदीप पाटलांचं निलंबन. अमरनाथमधील भाजप आणि काँग्रेसच्या युतीवरती मुख्यमंत्री नाराज, सूत्रांची माहिती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून शहराध्यक्ष प्रदीप पाटलांवर निलंबनाची कारवाई, ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त. अकोल्यातल्या अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम आले एकत्र, नव्या आघाडीवरून विरोधकांकडून भाजपावर टीकेची जोड. भाजपा वांझोटा पक्ष, सगळे उपरे बसलेत, त्यांना निष्ठावंतांची कदर राहिलेली नाही. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल. मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू, हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल. उद्धव ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत टीका. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा पुण्यात भव्य रोड शो, पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांचं विशेष लक्ष. आणि दुसरा प्रश्नाचा मी उत्तर देणार आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेताय असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे. घेतलं मी. जोपर्यंत माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे, बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही. त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या. जोपर्यंत ओवैसी साहेब माझ्यावर विश्वास ठेवलेले आहे, मी त्याप्रमाणे मजलिस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्न. आरोप कलीम कुरेशी यांच्यावर आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी हे तुम्ही केलाय. तुमचा घाणेरड्या लोकांचा हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार. सर कॅमेरा पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे. 16 तारखेला कळेल त्यांना. नाव कलीम कुरेशीने हे सगळं घडून आणलंय का? हे मी सांगितलेलं आहे ना. कलीम कुरेशी, त्याचा भाव, त्याचे मुलगे, त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही होत आहे गुंड प्रवृत्तीचे लोक, ते पोलिसांनाही माहित आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिसत आहे. मीडियावाल्यांनी सगळं शूट केलेलं आहे. अतुल सावे आणि भागवत कराड याच्या पाठीमागे कसे आहेत? हे लोक तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा. या माणसाची जेवढी कुणाच्या सोबत आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस. कारण त्यांचे सगळे 2 नंबरचे धंदे आहे. ते 2 नंबरच्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी हे यांच्या मागे पुढे फिरत असतात. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल? आता असं झालं तर तुम्हाला काही लागलंय का? तुमच्यावर हमला झालाय जसं तसं होणार. ओके. जलील यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर ते माध्यमांसमोर बोलत होते आणि आपली प्रतिक्रिया देत होते. एक